तिथे हू काय बघ लावाला पोरं पण बसले. अरे आहेत काय? अरे चढ चढ चढ. पाठीचं चढते माहिती मध्ये आहे. पोरं लागेल पण नाही. चलो गणपती बाप्पा मोरया. हॅलो ग्रामस्थ मंडळ येथे गणपती बघायला सगळे या. सगळ्यांनी सहकुटुंब या. कुटुंब या. महाप्रसाद आपल्याकडे उद्या. बघा सकाळ सकाळ यांचा गोंगाट आणि गुड मॉर्निंग मस्त पैकी. समोर आपला मंडप पण रेडी गणपतीचा. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मेन काय माहिती का, चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे काय होतं सुरुवातीला सांगतो, सबस्क्राईब करा. कारण चॅनल व्हिडिओ सगळे बघतात, सबस्क्राईब करत नाही यार. गोंगाड्यांना आठवण मारू काय ना नको. खूप वाचायला परत उद्या खाणार कधी. तर आता काय माहिती का, दिवसाची सुरुवात झाली. आता संध्याकाळी उद्यापासून आहे गणेश उत्सव. उद्या परवा तर परवा आपल्याला परत हॉलिडे तिकडे जायचं. ज्यांची प्री वेडिंग केली ना तिकडे. तर उद्या गणेश उत्सव आहे तर संध्याकाळी परत जायचं आपल्याला गणपती आणायला. तर ते सगळं शेड्यूल आहे. आता जाऊ नये ना. आधीच्या ब्लॉग मध्ये मी दाखवलेलं गाडीच्या आहेत ना आपल्या, ही लेफ्ट साईडचं सील आहे ना ही लीक झालंय. तर ते बोललो करून घेऊया. मला मी फोन केला आहेस काय, तर बोलते आहे. मी बोललो आलो बोललो. मग आता एक आहे ती कसं ओपन करतो, दोन्ही पण टाकून घेऊ, सील टाकून घेऊ आणि संध्याकाळी आणू ना मग जाऊया गणपती आणायला. आता हे सगळं शोधलं. गाडीला जरा पाणी पण आणू. तर निघालोय पटकन जाऊ, सामान घेऊ, त्याच्याकडे जाऊ, करू काम, रिटर्न येऊया आणि संध्याकाळच्या बाकीचं असं शेड्यूल आहे सगळं. ओके. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे. असं सगळं शेड्यूल आहे. पुढचं बघूया. आणि कसं होतं ते सांगतो, कंटिन्यू कामं चालू असतात त्याच्यामुळं ब्लॉगची लिंक लागत नाही. तर मी जाम माझी ट्राय असं किंवा डेलीच्या डेली आपण टाकूया कंटेंट जे काय असेल ते, पण ते त्याच्यामुळे नाही जमते. ठीक आहे असं. चलो हे बघा, हे ऑइल सीलचं घेतलं. तो बोलतो एकच मारूया काय, नको बोललो दोन्ही पण मारून टाक, परत प्रॉब्लेम नको. खोललंय तर बोललो दोन्ही पण करू. हे घेतलं तर जाऊया टाकून घेऊ. अजून बघूया खोलल्यावर बाकीचं काय होतंय. सगळं हे न्यायचं म्हणजे परत प्रॉब्लेम हो. याला याच्या आतमध्ये टाकायला लागत. जॅकेटच्या सामान घेतलं. आता पोचलो इथे. त्याला बोललो सर आता तर सगळं साफसफाई झालं, थांब बोललो इथे काहीतरी खाऊन येतो. कारण काय झालं सकाळी काय नाश्ता नाही झाला ना. आता निघालो ना तिथं भूक लागली. बोललो काहीतरी खाऊया बोललो आणि मग कामाला सुरू केलं. नाही बोललो तरी तास दीड तास त्याला जाईल आरामात. मग डायरेक्ट मग परत जेवायला घरी जाऊ. काहीतरी घेऊ बोललो. वडे आले आणि चटणी आहे. हा रोड पण बायला बनवला रे बाबा. एवढे खड्डे होते ना त्याच्याकडे याईपर्यंत नको आता. अक्षरशः पुरात बनवला. मला वाटतं काम चालू आहे. इथपर्यंत झालाय तिकडून कारलेखंडीतून. चलो आता जरा नाश्ता केला ना तेव्हा बरं वाटलं. खूप लागली कधी कुठं पोचला नाही तर ह्याच्याकडला रेकॉर्ड आहे. ह्याच्याकडे आलो ना कधी का संध्याकाळची वगैरे जायच नाही. किती पण काम आलो होतो. फक्त हे ऑइल सील टाकायचे होते म्हणून. नंतर का हँडल आहे ना, हँडल मला वाटत होतं आधी, पण त्याला बोललं की चालवून बघ काय वाटतंय. तर ते नाही तो कोन्सेट मला वाटतंय 2023ला मी चेंज केले होते. त्याच्यानंतर आम्ही इथे कोकणात गेलो. त्याच्यानंतर एवढी तिकडची राईड चालली 23, 24, 25, 26 आला. आणि आता त्याच्यामुळे आता एवढी रनिंग झाली गाडी जर गेले. कारण त्या हँडलला लगेच जाणवतं. रोजची गाडी आपल्या हातात आहे ना तर काय थोडं काही असलं ना आणि आम्ही ठेवत नाही. बाकी बोललो बाकीचं पुढचं गाडीचं क्लिअर असलं टेन्शन नाही. कधी पण गाडी काढली का निघता आलं पाहिजे. हातावर होते पण करून टाक म्हणजे गाडीचं ओके होऊन जाईल काम. परत टेन्शन नाही. बाकीचं सगळं बरोबर आहे. बघा एवढं झालं खोलून आणि गाडी खोलणार आणि प्रॉब्लेम होणार ना असं होणारच नाही. हे बघा आता काय नाही. लास्ट टाइम पण 2023ला खोललेलं ना तेव्हा हा नटचे बोल्ट आतमध्ये अडकलेले ना. आता नट निघालाय. त्या हँडल एवढं बसलंय जाम का ईश्वरच्या पलीकडे. तो बोलते गरम करून काढायला लागेल. म्हणजे बघ समोर कोण आहे काय. कारण हे खोललेलं आहे ना गाडी पण नाही येऊ शकत. सगळ्या गोष्टी असा विषय आहे. गडबडच गडबड. शून्य मिनिटाच्या कामालाही ना उगाच वेळ जातो. हे खोललं असतं ना तर 1 सेकंदात लगेच हे काढले, दुसरे टाकले, परत लावला, झाला, संपला विषय. पण त्याचा परत डबल काम होणार आहे.
गाडीचा काय झालं तो आधी वाटला निघेल तो पण जाय निघाला शेवटी, कारण ते सगळं खोललेलं आहे ना, त्याच्यामुळे काय परत लावणं ऑप्शनच नाही. आता डायरेक्ट उतरून समोर तो गरम करूनच काढायला लागेल, ऑप्शन नाही. गावात परत सगळं लाईट बेटची सेटिंग, लाईट बेटची परत सेटिंग लावायला लागत. ठीक आहे, असू दे, काय ते ऑप्शनच नाही. तर हे आधी आहे ना, माहिती पण नव्हतं ते कोणचं आहे, निघाल ते पण टायमात निघालं, काय तर कळणच आहे. अरे बाबा इन्स्टंट आहे, आणि इन्स्टंट नाही, 2 मिनिटं उचल. आता लावला काढलेली आहे, टेन्शन घेऊ काय घेऊन येतो पटकन. पैसे नाही कॅश नाही बस. क्या है ते फायनली निघाला तो. शेवटी 2 वेळा त्यांनी सेम काम दिलंय. आता एक बरं झालं, तो समोरच होता त्याच्यामुळं निघाला लगेच गरम केल्यावरती. त्याला काहीतरी जुगाड करायला लागेल, प्रत्येक वेळेला धोका देते. चलो आता पटापट काढू. काम होतं थोडंसं, कारण हे निघालं असतं तर लगेच कोण झाले असते, लागलं असतं, बाकीचे राहिलं असतं. पण त्यांनी मेहनत लावून टाकली, पूर्ण टाकी वगैरे सगळं खोलायला लागले वेगवेगळे टाके. गाडी आणली, वॉशिंगला झालं पूर्ण काम. मेन आपलं ऑइल सिलो त्या आणि कोन सेट. आता कसं एकदम प्रॉपर झालं. बोललो आता इथंच वॉश करू, आणि मग बोललो आता घरी बापांचा फोन आला जेवायला येतच काय, थांबवला आलो. कारण जवळपास किती मला वाटते 2:30 वाजले आहे ना. आणि आता घरी जाऊ, जेवू वगैरे, आणि परत 5-6 वाजता गणपती आणायला जाऊ. बोललो गाडीचं कम्प्लीट झालं, तेच बोललो. बाकीचं आहे जे आता ऑइल वगैरे चेंज करत आहे. ऑइल कसं जास्त रनिंग झाली नव्हती, नंतर बदलूया बोललो. सध्या रनिंग होते, मेन ते काम होतं, पण ते ऑइल लीक होत होतं आणि हँडलला प्रॉब्लेम होत होता. मला ते करून घेतलं पहिलं. मी मग हे द्राक्ष घेतली होती ती. मी गाडीचं काम केलं नाही, आता मी द्राक्ष घेऊन आलो. द्राक्ष आता झालं, जवळपास टायमिंग झालंय. आता ते जाऊया आता गणपती आणायला. गुड्डू बोलते येतच का तू? येतोय बोल, घेऊन जाऊ ना. चल पुढं. काळी वेळ नसते, पिवळी वेळी थोडी आंबट आहेत. चप्पल आपले हे झालं. गाडी पण एकदम ओके ठाक झाली, टेन्शन नाही. कोण सेट पण एकदम फ्री झाले. आता परत बघायला नको, कारण जवळपास 2023 ला चेंज होते. नंतर मला वाटतं आय थिंक 18,000 रनिंग होती, आणि आता 40,000, जवळपास 20,000 किलोमीटर नंतर बदलले. त्याच्यानंतर कशी नॉर्मल रनिंग नाही आपली झाली ना, एवढे सगळी चालली. पण आता परत बघायला नको, असं आहे. काम चालू आहे, तेच झाला. इकडं चालू, तिकडं चालू आहे. हाय तिकडं पार्टिशन मागलंय. तसं जाऊ, गणपती घेऊन येऊ, मग रात्री नाही, दुसऱ्या दिवशी उद्या मिरवणूक निघाल, आणि मग बस होते. उद्या सगळं तुम्हाला प्रॉपर दाखवता. हा रात्रीचा डान्सचा स्टेज आहे, तिकडं चालू आहे रांगोळी. अक्का
काकाहून बालदी घेऊन आलेत बघायला काहीतरी. नारळ पडायचा आहे हा नारळ पडायचा हो नारळ पण आहे तिकडं चालू. हे बघा इकडं रांगोळीची तयारी चालू झाली. आता तिथं होत्या ना पडायच्या कोणाकडं अलकाकडं हा त्यांच्या पाचचा टायमिंग होता अजून काय कोण जमलेत नाही. 10चा टेम्पो आहे तो पण इकडं आहे. इकडं चालू आहे हॅलोजन. तिकडं चालू आहे रांगोळ्या आणि पोरं गेलीत बेंच बांधायला. ते बघ आवाज येते बघा. उद्या याची प्रॉपर व्हिडिओ बनवू सगळे मस्त पैकी. परत टाइम बघा 5:30 वाजायला आले. निशांत आला, गुड्डू आला, आम्ही सगळे जमलो. लाइटिंग पण लागली पण माणसं का अजून जमलीत ना. आपला 10चा टेम्पो पण इथंच आहे आणि मेन आहे ना कराटेची मीटिंग पण होती पण आता काय नाही झालेलं आम्हाला. बहुतेक 5:30 आता कधी पोहोचणार आणि काय. इकडे जायचं म्हणून मी थांबलेलो. आता इथून गेलो असतो पटकन गणपती घेतला असतो तसेच पुढे गेलो असतो बट नाही पॉसिबल होणार. सरांचा फोन येईलच काय समजत ना आता. चलो बाकी सगळं असं काहीतरी सगळे निघाले शेवटी टेम्पो घेऊन. आम्ही चालू इथपर्यंत. काय करतो कोण गेलाय कोणतरी पाठवायला. बाकी सगळी मला वाटते नाकेवर आहेत. चालवायला कोणतरी पाठवायला लागेल गिराईक. बाकी पोरं चढले इकडं आता गणपती. शेवटी आता टेम्पोचा कॉन्ट्रॅक्ट आला आमच्याकडे. आता बेस्ट चालवतोय मी. बोलो बाबा येताना कोणतरी बघा कारण कसं असतं असे असलं काय वाटत नाही. गणपती असल्या जबाबदारी असतं. अरे हा हँडब्रेक बसवलं काय कामात जाऊ दे. चेंजिंग तिथं हू काय बघ लावाला. पोरं पण बसले. चलो असं नाही. चलो गुड पॉकेट पण आहे घरी. जाऊ दे तो येतोय पॉकेट नाही. चलो तू गाडी घेतस ना. 1 2 आणि इकडं आम्ही 3. तो एक तिकडे आहे. बाकी बाईक वर असतील सगळे. हो चला चला. गावातला बरोबर म्हटलं की माहोल असतो आपला नेहमी. बाकी आता अजून कोण येते माहित ना मला. आम्ही तर एवढी सगळी जण आहोत. ते तिकडे आहे. अरे आहे काय. अरे चढ चढ चढ. पाठीचं चढते माहिती मध्ये आहे. पोरं लागेल पण नाही. चलो मावल फुल आहे भाई. टेम्पो मला घेऊन आलो. आता आम्ही टेम्पो चालवत चालतो. येताना कोणतरी बघा कारण येताना जबाबदारी असतं. यायला आपण पण येऊ पण शेवटी पोरं पण पाठी फुल वाजवतात. आणि आरामात जाऊ. बाकी कुठू आणि इकडे पण गॅंग सगळी पाठी पण बाकी गाडी. हे बघा आता आहे ना इथं पोहोचलो आम्ही सगळे जण. आमचा टेम्पो हळूहळू सगळ्यांच्या पाठवून चिल्लर गँग आणि आम्ही इकडे पाठी होतो. बाकी हे लोक सगळे जण आधी झाले होते. मेन माणूस इकडं आहे गोविंदावाला. चलो डाऊन आहे काय. उद्या होईल 4. तर वाजले जवळपास 6:20 झाले. मीटिंग होती पण मीटिंग झाली. आता जाऊ दे काय नाही. ड्रायव्हर एक्सिडेंट झाला. जयंत दादा बसून चालव कारण गणपती असल्यावर ना जबाबदारी नव्हती. येताना आलो आम्ही आता चालू कारण एकदम आरामात जावं लागतं भाई. आणि कटके आहेत रोडला हिशोबाच्या पलीकडे. पोरं कुठं आमचे काय झाले काय माहिती. कुठं बोलले रे पोरं एवढा त्याच्या कसा लागला. आता आम्हाला त्याची गाडी दिली. गाडीवर आम्ही बघून जातोय. बाबू आहे इकडं.
गणपती बाप्पा मोरया. हॅलो, गणपती बघायला सगळे या. सगळ्यांनी सहकुटुंब या. कुटुंब या. महाप्रसाद आपल्याकडे उद्या. अजून काय जवळपास आहे ना 7 वाजता आले. आम्ही लोक आलो पुढे. आई सांगितलं संजय दादरी पाठवत त्यांचे समोसे घेतो, कारण ते अजून येईपर्यंत अर्धा तास जाईल, हळूहळू येतात. तेव्हा समोसे घेऊन जाऊ बोललो. हा बोलतो केलंय, मग घेऊन जाऊ. तर काय करता, थांबत जा. नाही इथं आल्यावर जा आता. मग काहीतरी घे मग. चल मग आता काय करायचं. ना पोचलो घरी, कारण काय आलं मस्त वगैरे सगळं आलो. गणपती घेऊन आता उद्या सगळे मिरवणूक वगैरे असेल आणि समोसे वगैरे होते ते वाटले सगळ्यांना. बाकी काही जास्त व्हिडिओ वाढणार. सकाळी आपलं सगळं गाडीचं वगैरे काम झालं, संध्याकाळी आता हे सगळं झालं. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितलं. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. आता तरी